ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. अकराव्या अध्यायाची आपण आता 20वी ओवी पाहणार आहोत. जाणीव शून्यासहित तुझ माझी सामावत, तो तू आत्मा अपरिमित स्वयंभू मूर्ती. अशी ही 20वी ओवी आहे. जाणीव शून्यासहित. इथे शून्य म्हणजे दृश्याला उद्देशून हा शब्द वापरला आहे किंवा सृष्टीला उद्देशून हा शब्द वापरला आहे. तर सृष्टीचं जे काही ज्ञान होतं त्या सहित जाणीव शून्यासहित असा त्याचा अर्थ. तुझं माझी सामावत, त्या परमात्म्यामध्ये आत्म्यामध्ये ती पूर्ण जाणीव सृष्टीचं ज्ञान आणि सर्व ज्ञान सामावून जातं. तो तू आत्मा अपरिमित स्वयंभू मूर्ती. असा तू आत्मा आहेस, तो तू आत्मा. असा तू आत्मा आहेस अपरिमित. अपरिमित म्हणजे ज्याची गिणती करता येणार नाही, ज्याचं मोजमाप नाही. ज्याचं मोजमाप नाही असा आत्मा. स्वयंभू मूर्ती. आत्मा स्वयंभू आहे, स्वनिर्मितच आहे. किंबहुना निर्मिती त्याची नाहीच, तो आहेच. त्याची निर्मिती नाही आणि त्याचा अंत नाही. शून्यासहित सर्व ज्ञान तुझ्यातच सामावलेले आहे. असा तू अमर्यादित अखंड असा स्वयंभू मूर्ती आत्मा आहेस, असं या 20व्या ओवीचा अर्थ आहे. जाणीव शून्यासहित तुझं माझी सामावत, तुझं माझी सामावत, तो तू आत्मा अपरिमित स्वयंभू मूर्ती. आता 21वी ओवी. तेथे जाणीव नेणीव नाही. आत्म्याजवळ सांगतायत की आत्म्याजवळ जाणीव किंवा नेणीव, ज्ञान विज्ञान असं काही नाही किंवा अज्ञानही नाही. जेथे जाणीव नेणीव नाही, शब्द निशब्द काही, शब्द आणि निशब्द देखील काही नाही. शब्द तिथे थांबत नाही. रूप अरूप हेही नेणीजे सोय. याची देखील सोय लागत नाही, रूपाची आणि अरूपाची देखील सोय लागत नाही. अशी ही 21वी ओवी सांगते. ते आत्म्याचं वर्णन करताना काय सांगते की आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान विज्ञान, शब्द निशब्द, रूप अरूप असे काहीही थांबू शकत नाही. या सर्वांची आत्म्याजवळ काही सोय लागत नाही. म्हणजे या सर्वांशी आत्म्याचा काही संबंध नाही. या सर्वांपासून आत्मा जो आहे हा अलिप्त आहे, असा या ओवीचा अर्थ.
आता 22वी ओबी, देखते ना अदेखण, परकीय ना आपण, स्मरण ना विस्मरण, स्मृती मात्र जे. देखते ना अदेखण म्हणजे पाहणे किंवा न पाहणे, परकीय ना आपण हे आपले परकेपणा देखील नाही, पाहणे न पाहणे नाही, आपलेपणा परकेपणा नाही, स्मरण ना विस्मरण, तिथे काही कशाचं स्मृती नाही आहेत आणि कशाचं विस्मरण नाही आहे. स्मृती मात्र जे, इथे स्मरण विस्मरण म्हटलं आहे आणि पुन्हा स्मृती मात्र जे म्हटलं आहे, तर हे जे दुसऱ्यांदा स्मृती म्हटलं आहे, पहिलं विस्मरण म्हणजे व्यवहाराच्या स्मृती आहे त्यांचं विस्मरण, आणि दुसरं जे स्मृती मात्र म्हटलं आहे त्या परमात्म्याला, ती कशाची स्मृती, ती स्वरूपाची स्मृती आहे. जसं 18व्या अध्यायामध्ये अर्जुन सांगतो भगवंताला, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा, तर मला स्मृती प्राप्त झाली आहे, माझा मोह नष्ट झाला आहे, असं जे अर्जुन सांगतो, ती ही स्मृती आहे. कशाची ती स्मृती, आपल्या स्वस्वरूपाची स्मृती, मी मूळ कोण आहे त्याची स्मृती. तर असा या ओवीचा अर्थ आहे की ते जे आत्मरूप असे आहे की ज्यात पाहिले न पाहिले असं काही नाही, देखते ना अदेखण असं काही नाही, परकीय ना आपण आप परकेपणा पण काही नाही, स्मरण ना विस्मरण स्मरण विस्मरण असे काहीच नाही, फक्त मी आत्मा असल्याचे भान मात्र आहे, स्मृती मात्र जे, स्वरूपाचं भान मात्र आहे. असा या 22व्या ओवीचा अर्थ. आता 23वी ओवी, वृत्ती ना निवृत्ती, अपूर्ण ना पूर्ण स्थिती, अभाव ना भाव प्रतीती, प्रतीती मात्र. आता हे सारखे तेच शब्द वापरल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं, पण नीट लक्ष दिलं आपण तर आपल्याला समजू शकेल. वृत्ती ना निवृत्ती, वृत्तीही नाही आणि निवृत्तीही नाही, कुठे, त्या आत्म्याजवळ. अपूर्ण ना पूर्ण स्थिती, तिथे पूर्णत्वही नाही आणि अपूर्णत्वही नाही, कारण आत्मा स्वतःच स्वतःमध्ये परिपूर्ण असा आहे. अभावना भाव प्रतीती, तिथे कोणाचं अस्तित्व आहे असंही नाही आणि नाही म्हणता येत नाही, काही अस्तित्वच नाही, अभावच आहे असंही म्हणता येत नाही, ते फक्त प्रतीती आहे. प्रतीती म्हणजे अनुभव आहे, आत्मस्वरूपाची जाणीव आहे. तर या ओवीचा पूर्ण असा अर्थ करता येईल आपल्याला की वृत्ती नाही आणि निवृत्तीही नाही, वृत्ती ना निवृत्ती, अपूर्ण ना पूर्ण स्थिती, पूर्ण अपूर्ण स्थिती काही नाही, अभाव ना भाव प्रतीती, अभाव नाही अथवा अस्तित्व असल्याचा अनुभव पण नाही, भाव प्रतीती, पण त्या आत्मस्वरूपाची प्रतीती मात्र आहे. आणि ती आत्मस्वरूपाची प्रतीती म्हणजे जाणीव आहे. मी स्वरूप आणि माझं स्वरूप हे आत्मस्वरूप आहे हे असल्याची जाणीव आणि खात्री मात्र आहे, त्याला आपण प्रतीती मात्र म्हणू. अशा प्रकारे ही 23वी सोपी ओवी आहे. आणि आता आपण या 24व्या ओवीकडे वळू. 24वी, धरिता सोडिता न ये, नाही आहे म्हणणे राहे, अनुभवी
अनुभविता नये ठाई नेणिये, धरिता सोडिता नये. त्या आत्मस्वरूपाला धरूनही राहता येत नाही किंवा टाकूनही देता येत नाही, सोडून देता येत नाही. नाही आहे म्हणणे राहे, ते नाही आहे असंही म्हणता येत नाही. आणि अनुभविता नये म्हणजे जसं आपण इतर पंच ज्ञानाने पंचज्ञानेंद्रियांनी जसा अनुभव घेतो तसा काही आत्मस्वरूपाचा अनुभव घेता येत नाही. तर ठाई नेणिजे असे म्हणता येत नाही. ठाई नेणिजे म्हणजे त्याचा ठाव कळत नाही. ठाई नेणिजे. धरिता सोडिता नये, नाही आहे म्हणणे राहे, अनुभविता नये ठाई नेणिजे. तर याचा सोपा अर्थ असं होईल, धरिता सोडिता नये, आत्मस्वरूपाला कोणाला धरता सोडता येत नाही. आत्मस्वरूपाला धरून राहता येत नाही किंवा टाकूनही देता येत नाही. पहिल्या पदाचा अर्थ नाही नाही आहे म्हणणे राहे, नाही आहे असंही म्हणता येत नाही. अनुभवता नये याचा अर्थ साखरेसारखा किंवा शीत उष्णासारखा अनुभवही याचा घेता येत नाही. म्हणजे पंचज्ञानेंद्रियांनी याचा काही अनुभव घेता येत नाही. साखरेचा जसा खाऊन आपण साखर गोड आहे असा अनुभव येतो, किंवा हाताला आपल्या उष्ण किंवा थंड लागलं तर कळतं की उष्ण आहे किंवा थंड आहे, तसा काही आत्मस्वरूपाचा अनुभव घेता येत नाही असा याचा अर्थ आहे. ठाई नेणिजे, आणि ठाई नेणिजे म्हणजे त्याचा काही जो आत्मस्वरूप आहे त्याचा ठाव काही आपल्याला कळत नाही असा एकूण अर्थ आहे. आता 25वी ओवी. ऐसे हे अभ्यासणे, अंतरीचे अंतरी जाणणे, निश्चळ निरूपी स्थिरावणे, कीजे मनाचे. ऐसे हे अभ्यासणे असा हा विलक्षण अभ्यास आहे. कशाचा अभ्यास आहे? अंतरीचे अंतरी जाणणे, मनाने एकदा निश्चलपणे जे आहे आतमधनंच जाणून घेणे, जे आत्म्यानी आत्म्याला, अंतरीचे अंतरी जाणणे म्हणजे आत्म्यानी आत्म्याला जाणून घेणे असा याचा अर्थ करता येईल. आत्मन्ने वात्मना तुष्टा जसं म्हटलेलं आहे याच्यामध्ये स्थितप्रज्ञाचे लक्षणं सांगताना गीतेने म्हटलं आहे, तसं हे अंतरीचे अंतरी जाणणे म्हणजे स्वतःच्या आत्म्यालाच जाणून घेणे असा हा प्रकार इथे आहे. ऐसे हे अभ्यासणे असा हा अभ्यास आहे. निश्चळ स्वरूपी स्थिरावणे, निश्चल स्वरूपी स्थिरावणे की जे मनाचे, की हे आपल्या मनाचं एका आपल्या स्वरूपामध्ये स्थिरपणे, निश्चळपणे आणि स्थिरावणं आहे असा या ओवीचा अर्थ आहे. ऐसे हे अभ्यासणे, काय अभ्यासणे? अंतरीचे अंतरी जाणणे, आपल्या आत्म्यानेच आपल्या आत्म्याला ओळखून घ्यायचं. निश्चळ स्वरूपी स्थिरावणे, आपल्या स्वरूपात स्थिर व्हायचं. आणि की जे मनाचे, निश्चळ स्वरूपी स्थिरावणे की जे मनाचे निश्चळ स्वरूपी स्थिरावणे अशी ती आणि स्थिती येते आत्म्याला जाणल्यानंतर. आता 26वी ओवी. स्वस्वरूप जाणीजे, मग आलिंगोनी राहीजे, स्वयेची चंचळपणे न कीजे, कल्पना व्यापार. स्वस्वरूप एकदा जाणल्यावर त्याला विसरून इतर कार्यात लागू नका. इथे कवी सांगतायत स्वस्वरूप जाणीजे,
स्वस्वरूप म्हणजे त्या परमात्म्याला आत्म्याला जाणून घ्या. स्वस्वरूप जाणीजे मग आलिंगोनी राहिजे. आलिंगून राहिजे म्हणजे त्याच्या नेहमी सतत जवळ राहा. त्याला काही तुम्ही त्याग करू नका, सोडू नका. स्वस्वरूप एकदा जाणल्यावर त्याला विसरून इतर कार्यात काही लागू नका. स्वयची चंचळपणे न कीजे कामना व्यापार. स्वतः आपल्या मनाने काही भलता सलता व्यापार करत बसू नका. तुम्ही आपल्या स्वरूपातच राहा आणि त्या स्वरूपात राहण्यातच आनंद आहे, हे पुढे कदाचित पुढच्या ओव्यांमध्ये सांगतील. तर अशा आता ही सोपी उभी आहे अगदी. स्वस्वरूप जाणीजे, याचा अर्थ काही कठीण नाही. स्वस्वरूप जाणीजे मग आलिंगोनी राहिजे. स्वयेची चंचलपणे न कीजे. आपण कोणती चुळबुळ करू नका, हालचाल करू नका, चंचलपणा करू नका आणि या कल्पना व्यापारात काही जाऊ नका. शांतपणे असा आणि स्वस्वरूपात शांत राहा. त्याला आलिंगन करून राहा, म्हणजे त्याच्या सदैव सोबत राहा. आता 27वी ओवी. ऐसे करिता मन विरमे विषय व्यापार शमे मग चित्त रमे काही काही स्वस्वरूपी. एकदा स्वस्वरूप जाणल्यावरती विषय व्यापार संपतो. ऐसे करिता मन विरमे विषय व्यापार समे. आपली पाचही ज्ञानेंद्रिय आणि बाकी इंद्रिय कर्मेंद्रिय जी त्यांच्या त्यांच्या विषयाकडे सारखं धावत असतात, हा जो विषय व्यापार आहे हा संपून जाईल आणि मन जे आहे आपलं त्या आत्म्यामध्ये विराम पावेल. तर एकदा स्वस्वरूप जाणल्यावरती विषय व्यापार संपतो आणि मनाला विराम बसतो. मग चित्त रमे काही काही स्वस्वरूपी. मग चित्त हळूहळू स्वस्वरूपी रमावयास लागते, असा या ओवीचा अर्थ आहे. आता 28वी ओवी आहे. विसरे प्रकाशे स्वरूप हारपे सापडे आपोआप ऐसा करिता साक्षेप मन स्थिरावे. विसरे प्रकाशे स्वरूप. आता याचा अर्थ असा घेता येईल की सुरुवातीस थोड्या वेळ विसर पडतो, पण पुन्हा स्वरूपाची जाणीव होते. स्वरूप जे आहे विसरे प्रकाशे, आठवतं आणि पुन्हा विसरतो. प्रकाश म्हणजे प्रकाश उजळून येतं, दिसून येतं, दिसून येतं, समजतं, पुन्हा विसरतं, पुन्हा दिसून येतं, पुन्हा विसरतं. असं स्वरूप थोड्या वेळ अशी स्वरूपाची स्थिती होते. म्हणून म्हटलं आहे विसरे प्रकाशे स्वरूप. थोडं दिसतं, थोडं मग दिसत नाही, मग पुन्हा दिसायला लागतं. हारपे सापडे आपे आप. जणू काही हरवल्यासारखं वाटतं, मग परत ते आपोआप सापडतं. असंही पण स्वस्वरूपाबद्दल होत असतं. तर ते काही सतत दिसत नाही, अशी सुरुवातीची स्थिती असते. ऐसा करिता साक्षेप मग स्थिरावे. आणि अशीच ती स्थिती जी आहे ती काही वेळ अनुभवाला आल्यानंतर मग मात्र मन जे आहे ते परमनंटली त्या आत्मस्वरूपामध्ये स्थिर होतं. अशी ही 28वी ओळी आहे. याचा थोडक्यात अर्थ पुन्हा एकदा पाहू आपण. सुरुवातीस थोड्या वेळ विसर पडेल, पण पुन्हा स्वरूपाची जाणीव होते. हरपतं पण पुन्हा आपोआप सापडतं. असं पुन्हा पुन्हा त्याचे भान ठेवून ते केले असता मन स्थिर होते. त्याचं सतत भान ठेवून आपण त्याच्याशी जुळलेलं राहिलो स्वस्वरूपाशी. साक्षेप, साक्षेप म्हणजे रिलेटिव्ह, त्याच्याशी आपण त्याच्या नात्यात राहिलो म्हणजे जुळलेलं राहिलो, जवळ राहिलो. ऐसा करता साक्षेप मन स्थिरावे. मग मात्र मन आपलं स्थिर होतं, असा या ओवीचा अगदी सोपी असा अर्थ आहे. आणि आता या अध्यायाची शेवटची ओवी आपण पाहतोय, 29वी. ती वाचतो आता. निवांत भोगी स्वरूप डुल्लत आनंदे आपे आप मग तया सुखाचे माप कवण करी. वा वा.
निवांत भोगी स्वरूप, एकदा त्या स्वरूपात ज्याचं मन लागलं आणि स्वरूप ज्याला आपलं कळून गेलं आणि चित्त त्यांनी स्वरूपात जाऊन जो शांत बसला आहे त्याचं काय सांगावं. त्याची तर ब्रह्मानंदी टाळी लागली म्हणून समजा. मग एकदा सवय झाली की ब्रह्मानंदी टाळी लागते आणि डुल्लत आनंदे आपोआप तो आनंदाने डोलायला लागतो. आपण पाहिलं असेल, कोणी जर खपती महाराजांना पाहिलं असेल किंवा शांत ज्याला जे ज्ञानी गुरु असतात ते शांतपणे एका ठिकाणी जेव्हा बसलेले असतात तेव्हा आपण पाहाल तर ते असं वाटतं जणू काही डुलत आहेत आनंदाने. त्यांच्यामध्ये केवळ आनंदच राहतो. कधी तुम्ही त्यांना रडताना किंवा आपलं दुःख सांगताना तर ते कधी रडत नाहीत, कधी दुःखी होत नाही, सदैव आनंदात राहतात. आणि जेव्हा ते आपल्या स्वस्वरूपात असतात, निवांत भोगी स्वरूप, तेव्हा डुलत आनंदे आपोआप, म्हणजे ते जणू काही आनंदाने डुलत असतात. अशा त्या आपल्या आनंदामध्ये जेव्हा एकांतात असतात तेव्हा ते आपल्या आनंदामध्ये असतात. मग तया सुखाचे माप कवण करी. अहो ते जे सुख त्यांना प्राप्त होतं त्याचं मोजमाप कोण करणार आहे, असं या 29व्या ओवीमध्ये आणि विचारलेलं आहे लेखकांनी. मग एकदा सवय झाली ब्रह्मानंदी टाळी लागते. एकदा सवय झाली की ब्रह्मानंदी टाळी लागते. डुलत डुलत आनंदाने स्वस्वरूपाचा भोग घेता येतो. आणि मग ते सुख एवढे मोठे आहे, मग तया सुखाचे माप, ते एवढे मोठे सुख असते की त्याचे मोजमाप करणे शक्य नाही. त्याचे मोजमाप कवण करी, सुखाचे माप कवण करी. अशा प्रकारे आता हा 11वा अध्याय पूर्ण झालेला आहे आणि उद्यापासून आपण 12व्या अध्यायाची सुरुवात करू. 12वा अध्याय आहे स्वानुभव सुख वर्णन. तर येथे आता आपण आजचं प्रवचन थांबवू. सर्वांना माझे आशीर्वाद.